नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत थोड्याशा छान अशा गप्पा मारूया. आणि आजचा जो विषय आहे तो तुम्ही थंबनेल मध्ये बघितला असेल की अध्यात्म. तर ऐकल्यानंतर खूप मोठा आणि असा गहन शब्द वाटतो अध्यात्म, पण तितकाच म्हणजे खोलावर गेलेला, तितकाच आपल्याला मनशांती देणारा, तितकाच आपल्याला समाधान देणारा आणि आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण देणारा असा हा एक विषय आहे अध्यात्म. तर माझी अध्यात्माची सुरुवात कशी झाली? आता बरेचसे आधीचे जे व्हिडिओज आहेत ते म्हणजे जे आधीचे सबस्क्रायबर्स आहेत, जे आधीपासून माझे व्हिडिओज बघतात, तर त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. पण आता नवीन जे काही सबस्क्रायबर्स आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी माझ्याबद्दलच्या माहिती नाहीयेत. तर काही पर्सनल मी खूप याच्यामध्ये शेअर करणार नाहीये. पण हा जो विषय आहे अध्यात्माचा, तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडंसं काहीतरी तुमच्यासोबत बोलावं. मीही या विषयात अजूनही नवीन आहे, नवीनच असेल. आयुष्यभर आपण शिकतच असतो आणि मी याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकते. आता कुठे माझी सुरुवात होते अध्यात्मामध्ये, पण तरीही असं वाटतंय की आपल्याला जे विचार पटतायत किंवा आपल्या ज्या विचारांनी, ज्या वळणाने आपल्या आयुष्याला अशी वेगळी कलाटणी मिळाली आहे, तर त्या म्हणजे त्यातले 2 शब्द तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडेल, कोणाला काहीतरी त्याचा फायदा होईल त्या विचारांचा. तर म्हणून म्हटलं या अनुषंगाने चला तुमच्यासोबत आज त्या विषयावरती छान अशा गप्पा मारूया. तर सर्वात पहिले अध्यात्म म्हणजे नक्की काय? तर अध्यात्माची व्याख्या जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अध्यात्म हा कुठल्या स्वरूपात येतो हे सांगता येत नाही. आता तुम्ही म्हणाल ताई असं कसं म्हणताय? तर म्हणजे देवाला बघण्याची प्रत्येकाची जी दृष्टी असते ना ती वेगवेगळी असते. कोणी मूर्तीमध्ये देव बघतं, कोणी निसर्गामध्ये देव बघतं, कोणी माणसामध्ये देव बघतं, कोणी त्याच्या कामामध्ये देव बघतं. तर देवाला बघणं, देवाला समजणं, त्याच्यावर प्रेम करणं, तर ह्या गोष्टीलाच अध्यात्म असं म्हणतात. जेव्हा अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये येतो ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे कळत नकळत खूप सारे फरक घडत असतात. ते आपल्यालाही कळत नाहीत की ते कसे घडतायत. तर माझी जी अध्यात्माची जी सुरुवात आहे, तर ती मी जसं म्हटलं की जेव्हा आई गेली होती आणि त्याच्यानंतर मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये गेली होती. 3 ते 4 महिने जवळपास मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये, खूप माझ्या आयुष्यात एक वेगळीच पोकळी निर्माण झाली होती. आणि माझी आई खूप आध्यात्मिक होती. खूप म्हणजे खूप. तिच्याच ज्या पुण्याईची किंवा तिच्या चांगल्या कर्मांची जी फळं असतील की ती मला माझ्या स्वरूपात म्हणजे मिळतायत, की मला माझ्या आयुष्यात हा चांगला मार्ग मला मिळतोय. तर त्याच्यानंतर जेव्हा मी स्वामी सेवेमध्ये आली, जेव्हा स्वामी सेवेमध्ये सुरुवात झाली माझी, स्वामींची माझी ही मूर्ती जी आहे ती जवळपास म्हणजे 20 ते 22 वर्ष झाले त्या मूर्तीला. आणि माझ्या सासूबाईंनी मला ही स्वामींची मूर्ती दिली होती. आणि ती स्वामींची मूर्ती माझ्या मंदिरात अशीच होती, म्हणजे देवघरात अशीच होती. जशी इतर देवांची पूजा केली जायची तशीच मी त्यांची पूजा करायची. मी कधीच त्यांना त्या दृष्टीने, त्या अध्यात्माच्या दृष्टीने, त्या प्रेमाच्या दृष्टीने मी कधीच तेवढं त्यांच्याकडे बघितलं नव्हतं. आणि हळूहळू मग जसं-जसं मी स्वामी सेवेमध्ये पुढे-पुढे जात चालली, जसं-जसं रोजचं वाचन, मंत्र, पठण या सगळ्या गोष्टी जशा-जशा सुरू झाल्या, तशा मला स्वतःला कळत नव्हतं की कसा माझ्यामध्ये एक-एक पायरी जसं आपण चढत जातो ना, तसं एकेका गोष्टीमध्ये कसा फरक घडतोय. आणि हा फरक फक्त माझ्यामध्ये नाही, तर माझ्या घरामध्ये सुद्धा बदल घडत गेला. परत माझ्या म्हणजे आसपासची जी आपली लोकं असतात त्यांच्यामध्ये, आपल्या घरातल्या, आपल्या कुटुंबियांच्यामध्ये तो फरक घडत जातो. तर तो आपल्याला तेव्हा कळत नाही. आणि माझी आई म्हणजे लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये खूप संस्कारांचा खूप पगडा होता. आई लहानपणापासूनच सगळं म्हणजे स्वाध्यायाला जायची. तर त्याच्यामुळे सगळे श्लोक, मंत्र, त्रिकाल संध्या या सगळ्या गोष्टी लहानपणापासून खूप करायला लावायची. पण कसं असतं ना, की जेव्हा कधी-कधी समोरचा व्यक्ती आपल्याला खूप त्या गोष्टींसाठी फोर्स करत असेल ना, तर मग तेव्हा आपल्याला त्या गोष्टी कधी-कधी पटत नाहीत. नकोशा वाटतात. तर असंच काहीसं असायचं, की तिच्या बाकीच्या गोष्टींमध्ये खूप ते रिस्ट्रिक्शन्स असायचं. त्याच्यामुळे मला काही गोष्टी तेव्हा पटायच्या नाहीत. आणि त्याच्यामुळे मी त्या गोष्टींकडे त्या दृष्टीने कधी बघितलं नव्हतं.
पण आता जेव्हा मी हे स्वतः अनुभवते, तेव्हा मला तिच्या एक-एक गोष्टी पूर्ण म्हणजे मी असं म्हणतात ना, की आपण त्या काळात जातोय आणि तिची एक-एक गोष्ट मला आठवते, की ती हे सांगायची, ते सांगायची, असं बऱ्याचशा गोष्टी आणि मला ती ही म्हणजे फक्त म्हणतात ना, की डाऊट नाहीये, तर मला 101% ही गोष्ट वाटते, की तिचीच इच्छा आहे आणि तिचाच तो एक आशीर्वाद आहे आणि ती सगळ्या गोष्टी माझ्याकडून करून घेते आता. असंच माझं होतंय काहीतरी, की ज्या रस्त्याला मी जाणारी नव्हती, त्या रस्त्याला मी जाते, चालते आणि इतरांना सुद्धा घेऊन जाते. तर ही कदाचित तिचीच किमया आहे असं मला वाटतंय. तिनेच मला संपूर्ण स्वामींच्या रूपामध्ये किंवा स्वामी म्हणजे स्वामींकडे मी जेव्हा पण बघते ना, तेव्हा त्यांच्यामध्ये मला आईच दिसते आणि मी नेहमी जसं आपण आईशी बोलतो तसंच मी त्यांच्याशी बोलत असते. त्यांच्याकडून मला एक वेगळाच आधार मिळालाय. तर असंच असतं की अध्यात्मामध्ये तुम्ही जेव्हा तुमचे गुरु असतात, तुम्ही तुमच्या गुरूंकडून खूप साऱ्या गोष्टी, खूप सारी पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत येत असते. आपल्या आयुष्यात बघा बरेच प्रॉब्लेम्स असतात. पर्सनल प्रॉब्लेम बरेच कोणाचे म्हणजे मिस्टरांच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत, पैशा-पाण्याच्या बाबतीत बरेच प्रॉब्लेम्स असतात आणि आपण नेहमी त्याच गोष्टींमध्ये अडकून पडलेलो असतो. आपल्याला त्याच्यातून कसा मार्ग काढायचा हे कळत नाही. पण जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये येता, तेव्हा तुम्हाला या बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना सगळ्या, त्या खूप भौतिक ज्या गोष्टी असतात ना, त्या अगदी म्हणजे निरर्थक वाटायला सुरुवात होते. म्हणजे कसं असतं ना दोन्ही गोष्टी आता मी फक्त अध्यात्म म्हणजे कोणी अध्यात्म हा विषय म्हणजे शब्द काढला तर आपल्याला असं वाटतं की अध्यात्म म्हणजे दिवसभर पूजापाठ करणारे म्हणजे एकदम असे भगवे वस्त्र नेसलेले, संन्यास घेतलेले वगैरे त्यांना ते खूप आध्यात्मिक असा आपला विचार असतो. पण तसं नसतं. अध्यात्म म्हणजे दोन्ही गोष्टी. आपण आपला प्रपंच पण करायचा आहे आणि आपण आपलं आयुष्य पण चांगल्या तऱ्हेने जगायचे आणि त्याचसोबत ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं छान आयुष्य दिलंय, इतकं चांगलं शरीर दिलंय, इतकं चांगलं कुटुंब दिलंय, तर त्या परमेश्वराला आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि तेच अध्यात्म आपल्याला शिकवतं, की सगळ्यांच्या बद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत राहिलं पाहिजे. जो पण निसर्ग आहे, निसर्गाला कृतज्ञता, माणसांना कृतज्ञता, प्रत्येक वस्तूला कृतज्ञता, कळत-नकळत कितीतरी जण दिवसभरामध्ये किती गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्याला आपला फायदा करून देत असतात. पण आपण त्यांना कधी त्या दृष्टीने बघत नाही. तर ते अध्यात्म आपल्याला शिकवतं, की कसं कोणाबद्दल कशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कोणाबद्दल कसा विचार केला पाहिजे, कसं बोललं गेलं पाहिजे, कसं वागलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीकडे फक्त फायदा म्हणून न बघता प्रत्येक गोष्टीकडे कसा आपला दृष्टिकोन असला पाहिजे, कसं आपण वागलं पाहिजे, तर हे पूर्णतः अध्यात्म आपल्याला शिकवतं. आणि जेव्हा मी तुम्हाला ते सांगत होती, की जेव्हा मी ती 2-3 म्हणजे महिने गेले असतील, 3-4 महिने. त्यानंतर मी स्वामी सेवेमध्ये लागली. त्यानंतर मग YouTubeवरती आपले व्हिडिओ यायला लागले. सुरुवातीला जेव्हा मी स्वामी सेवेचे व्हिडिओ करत होती, तर तेव्हा मी एक इन्फॉर्मेशन म्हणून ते व्हिडिओ मी तुम्हाला देत होती. पण हळू-हळू स्वामींनी त्यांच्या रंगामध्ये अशा प्रकारे रंगवून टाकलं, की मला स्वतःला कळत नव्हतं, की मी कसं याच्यामध्ये पुढे-पुढे जात चालले किंवा कसं मी ह्याच्यामध्ये गुंतत चालले आणि ती गोष्ट मला खूप आवडायला लागली मनापासून, जे मी करतेय. कारण एक ती सुप्त म्हणतात ना आपलं जे एक अनकॉन्शियस माइंड असतं, तर तसं ती गोष्ट मला खूप सुखावत होती, की आज म्हणजे मी जे सांगते किंवा मी जे विचार मांडते त्याच्यामुळे कितीतरी जणांच्या आयुष्यात चांगले बदल घडतायत. तुमचे छान-छान कमेंट्स यायला लागल्या, की "ताई आम्हाला तुझी पूजा बघून आम्ही पण पूजा करायला लागलो. म्हणजे तुझं जे देवपूजा आहे ते बघून आमच्या घरात पण देवपूजा होते. आम्ही पण असं छान मंदिर घेतलंय." तर हे जेव्हा एक-एक असं प्रत्येकाचं ऐकायला गेली, पहिले मला असं एवढं वाटत नव्हतं, की आपल्या अशा बोलण्याने कोणाच्या आयुष्यात काय एवढा फरक पडत असेल किंवा काय. पण जेव्हा असे तुमचे छान-छान रिप्लाय यायला लागले, तर तेव्हा मला खूप चांगलं वाटायला लागलं, की खरंच आपण काहीतरी चांगलं काम करतोय, काहीतरी चांगलं कर्म करतोय, की ज्याने दुसऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगले बदल घडतायत. तर तेव्हापासून ती गोष्ट आणखीन मला अशी हृदयापर्यंत पोहोचायला लागली आणि आणखीन मी स्वामींचे मनोमन खूप धन्यवाद मागायला लागले, की स्वामी खरंच तुम्ही माझ्याकडून खरंच खूप चांगलं काम करून घेताय. भले ती गोष्ट आपण कधी-कधी करियर पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे सुरुवातीला जर विचार केला, तर मी त्या प्रोफेशनलीच विचार करत होती. मी खरंच या गोष्टीत म्हणजे देवासाठी किंवा काय असा विचार खूप कमी होता तेव्हा. कारण तेव्हा मी तेवढी त्या गोष्टीमध्ये रुजलेली नव्हती. तेव्हा त्या तेवढ्या गोष्टी माझ्या डोक्यात घुसलेल्या नव्हत्या.
पण हळूहळू जसं जसं मी त्याच्यामध्ये पुढे जायला लागली, तेव्हा मला त्यातला जो फरक आहे तो कळायला लागला, की पैसा तर असतोच, पण पैशापेक्षा जास्त जी महत्त्वाची गोष्ट असते आपल्या आयुष्यात, ते म्हणजे की शांती, समाधान, आपलं कुटुंब व्यवस्थित राहणं, सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित असणं आणि कितीही मोठं दुःख आलं, कितीही मोठी काहीही गोष्ट झाली, तरी आपलं डोकं त्यावेळेला स्थिर राहणं, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहून विचार करणं, ही जी ताकद आहे ना, कारण मीही माझ्या आईमध्ये ही गोष्ट बघितलेली आहे. कारण लहानपणापासून मी तुम्हाला माझी लाईफ स्टोरी ऐकली असेल तुम्ही, तर लहानपणापासून इतके खाचखळगे खाल्लेले होते आणि माझी आई प्रत्येक म्हणजे परिस्थितीला एकदम ठाम उभी राहायची. तर तेव्हा मला काही एवढं कळत नव्हतं. पण आत्ता मला ती गोष्ट जाणवते, की कशी तिच्यामध्ये ती त्यावेळेला एवढी ताकद येत होती. पैशांचा प्रॉब्लेम होता, कोणाचीही मदत नव्हती, काहीच मदत नव्हती. पण तरीही त्या परिस्थितीत सुद्धा ती इतकी खंबीरपणे उभी होती. तर तिचा जो आधार होता ना, तो परमेश्वरच होता आणि तिचे गुरुच होते. तर तसंच असतं. अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये अशीच एक ताकद आणतो. तर अध्यात्माच्या बाबतीत आजकाल आपण खूप ऐकतो, की अध्यात्म म्हटलं की असं लोकांना खूप प्रश्न पडतात, की अरे म्हणजे कसं करायचं? काय गरज आहे आणि काय काय करायला गरज आहे का याची? आपलं चांगलं तर चाललंय मस्त, आपलं आयुष्य चांगलं चाललंय आणि अध्यात्म बोलल्यानंतर खूप सारे रिस्ट्रिक्शन्स, खूप सारे नियम, सगळ्या गोष्टी येतात. मग काय आयुष्य चांगलं जगणार? तुम्ही एका बाजूने बोलता, की आयुष्य खूप चांगलं जगलं पाहिजे आणि जर तुम्ही आपल्या आयुष्यात एवढे सारे नियम आणलेत, म्हणजे अध्यात्म म्हटलं की मग नॉनव्हेज खाऊ नका, हे उपवास करा, मग हे करू नका, ते बऱ्याच काही गोष्टी असतात. तर याच्यात सगळ्यांशी चांगलंच वागा, सगळ्यांशी चांगलंच बोला, असं खूप साऱ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे जी नवीन जी पिढी आहे ना, तिचा ह्या गोष्टीकडे कल खूप कमी जातो. कारण पहिली गोष्ट तर म्हणजे नियम, रिस्ट्रिक्शन्स. आजकाल आपल्याला कोणालाच रिस्ट्रिक्शन्स नको असतात आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला असं फ्री आयुष्य हवं असतं. पण मला सांगा, की जर आपल्या आयुष्यात कुठे रिस्ट्रिक्शन्स नसतील, तुम्ही एक पहिल्यापासून आपली जी बेसिक जी सुरुवात होते, ती म्हणजे की आपली शाळा. जर शाळेमध्ये शिस्त नसेल, नियम नसतील, तर कसे विद्यार्थी घडतील शाळेमधले जे घडणारे आहेत ते. आता बऱ्याचशा शाळांमध्ये ही गोष्ट होते पण आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. तसंच दुसरी गोष्ट, की जिथे मंदिरं असतात किंवा काय असतं, तिथे पण एक शिस्त असते. म्हणजे जिथे पण सरस्वतीचा वास आहे, जिथे पण लक्ष्मीचा वास आहे, जिथे पण पॉझिटिव्हिटी आहे, जिथून काही घडवण्याचं काम केलं जातं, तर तिथे नियम हे लागतातच. जर तुम्हाला आयुष्यात कुठले नियम नसतील, तर तुमचं आयुष्य हे एक बोलतात ना सरळ ट्रॅकवरती कधीच राहणार नाही. आपलं मन इतकं चंचल आहे ना, की एक सेकंदाला आपलं मन भरकटत असतं आणि चंचल होत असतं. तर त्याला कुठेतरी स्थिर करण्यासाठी जर आपल्या आयुष्यात नियम लागू नाही केले, तर मग ते मन इथे-तिथे भटकत राहणार. त्यानंतर मग थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या गोष्टीला आपल्याला सारखं डिप्रेशन येत राहणार, निगेटिव्हिटी येत राहणार. पहिलेचं जे आपण वातावरण बघितलं, तर पहिलेची कौटुंबिक म्हणजे हे होती, कौटुंबिक वातावरण असायचं. एका घरामध्ये बरीचशी माणसं असायची. त्यामुळे सतत ते बिझी असायचे. एक तर एकमेकांशी बोलणं असायचं. कोणी ना कोणी घरात येत जात असायचं. ते लोकं कोणाकडे जात असायचे किंवा सतत काही ना काही घरामध्ये चालू असायचं. कोणाचं लग्न म्हणा, वाढदिवस म्हणा किंवा काहीही प्रोग्राम्स. आणि आता कसं झालंय, आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे. म्हणजे एका घरामध्ये 4 माणसं, 2 माणसं, 3 माणसं असंच असतात आणि त्याच्यामध्ये पण आता मोबाईल मोबाईलमुळे आणखीन सगळे दुरावलेत. म्हणजे एकाच घरात राहून सुद्धा कोणाचा कोणाला थांगपत्ता नसतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं ना, की एक माणूस जरी एकत्र राहत असला किंवा समाजात वावरत असला, तरीही तो कुठेतरी एक स्वतःला एकलकोंडा किंवा एकटं पडल्याची भावना त्यांच्यामध्ये येत असते. घरातल्या माणसांमध्ये सुद्धा. घरातली जी स्त्री असते, तिला असं वाटत असतं, की मी दिवसभर काम करते, पण माझी कोणाला किंमत नाही. बाहेर जो माणूस ऑफिसला जात असतो, त्याला असं वाटत असतं, की मी मरतोय, पण घरात माझी कोणाला किंमत नाही. मुलांची जी विचार करण्याची क्षमता असते ती वेगळी होत असते. कारण कोणाचं कोणाशी
संवाद होत नसतो. त्याच्यामुळे मुलांना असं वाटत असतं की आम्हाला कोणी समजून घेत नाहीत घरामध्ये, आमच्या गोष्टी कोणी समजत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. तर हा जो कम्युनिकेशन गॅप आहे ना सगळ्यांमधला, तर हा मी खरंच सांगते की अध्यात्मामध्ये आल्यानंतर आपल्याला एक एक गोष्टी ज्या आपल्याला निगेटिव्ह वाटतात त्या कशा पॉझिटिव्ह आहेत किंवा त्या कशा पॉझिटिव्हिटीमध्ये घेतल्या पाहिजेत ह्याचं आपल्याला जाणीव होत असते. जी स्त्री असते घरातली, ती घरात जी काम करत असते, तर अध्यात्म आपल्याला काय सांगतं की ही स्त्रीची जबाबदारी आहे. आज जरी किती स्त्री कुठेही कुठल्याही पोस्टवर किंवा कुठल्याही औद्यावरती पोहोचली असेल, पण तिचं मुख्य जे घरातलं काम आहे किंवा मुख्य जी तिची जबाबदारी आहे ती म्हणजे घर. कारण एक स्त्रीच घर चालवू शकते, म्हणजे चांगलं करू शकते, आणि एक स्त्रीच आहे की जे घर बिघडवू शकते. आणि खरंच आहे, ही ताकद स्त्रियांमध्येच आहे, पुरुषांमध्ये ही ताकद नाहीये. जेवढी सहनशक्ती स्त्रीमध्ये आहे तेवढी कोणामध्येच नाहीये. भले देवाने तिला बाहेरून नरम बनवलं असेल, सॉफ्ट बनवलं असेल, पण आतून ती तेवढीच म्हणजे सहन करण्याची ताकद तिच्यामध्ये. म्हणूनच ती एका जीवाला जन्म देऊ शकते स्त्री. तर म्हणून ती जी जबाबदारी आहे तिने ती काम म्हणून न बघता तिने जर असा विचार केला की मी जर माझ्या घराकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर माझ्या घरामध्ये एक एकोपा टिकून राहील. माझ्या घरातल्यांची सगळ्यांची आरोग्याची काळजी घेण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती माझ्यावरती आहे, ती माझी एक जबाबदारी आहे. आणि सगळ्यांचं जर प्रेमाने तिने केलं घरामध्ये तर तिला ते असं वाटणार नाही की ते काम आहे म्हणून, ती आवडीने त्या गोष्टी करेल. त्यानंतर जो बाहेर जाणारा व्यक्ती आहे तो त्याला अध्यात्म काय शिकवतं की ही तुझी जबाबदारी आहे, त्याच्यामुळे हे तू करणं केलंच पाहिजे. आणि मी कामाला जातो किंवा माझ्या घरी माझी बायको घरी सगळ्या गोष्टी बघत असते, मुलं त्यांचं त्यांचं काम करत असतात, तर त्याच्यामुळे आपलं एकंदर घर चालत असतं. त्यानंतर मुलांच्या बाबतीत जर मुलांना लहानपणापासून या गोष्टींचे संस्कार, त्यांच्याशी बोलणं चालणं या सगळ्या गोष्टी केल्या तर त्यांना पण ते एकलकोंडेपणा वाटणार नाही. मुलं कशी असतात, कोरीपाटी असतात, त्यांना त्या गोष्टींचा तेवढा गंध नसतो. बाहेरच्या जगात जेव्हा मुलं वावरतात तेव्हा त्यांना कशी संगत मिळते, कसे मित्रमैत्रिणी मिळतात, कोण त्यांना कसं काय सांगत असतं, आजकाल मोबाईलमध्ये मुलं काय बघत असतात, तर त्याचा सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा परिणाम त्यांच्यावरती होत असतो. आणि त्यावेळेत जर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं नाही तर मुलं चुकीच्या वळणाला जातात. आज जसे सगळ्यांचे कंप्लेंट्स असतात की मुलं खूप ॲरोगेंटली वागतात, ॲरोगेंटली बोलतात, ऐकत नाहीत. तर कसं असतं ना, ते एका वेळी ती गोष्ट घडलेली नसते, ते हळूहळू हळूहळू सगळं साचत असतं आणि मग ते एखाद्या वेळी ब्लास्ट होत असतं. तर त्याच्यामध्ये मुलांना रोज थोडं थोडं खतपाणी देणं खूप जरुरी असतं. आणि मग त्याच्यासाठी मुलांना कुठेतरी नियम लावणं महत्वाचं असतं. त्यांना कदाचित आत्ता त्या गोष्टींचा राग येईल, पण पुढे त्यांना त्या गोष्टी पटतील की जे आई वडिलांनी केलं ते खरंच कुठेतरी चांगलं होतं माझ्यासाठी आणि म्हणूनच ते करत होते. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं ह्या कधी कळणार आपल्याला, जर आपल्याला नाही कळणार तर आपण त्या आपल्या आयुष्यात ऍप्लिकेबल नाही करणार. आणि मग त्या म्हणजे मुलांच्या किंवा सगळ्यांच्या, जसं म्हटलं ना मी तुम्हाला की स्त्री आयुष्य घडवू शकते, स्त्री आयुष्य बिघडवू शकते, म्हणजे घर. तर एक स्त्री जेव्हा या गोष्टींच्या बाबतीत साक्षर होते, साक्षर होणं म्हणजे फक्त अभ्यासू याच्यामध्ये साक्षर होणं नाही, तर ह्या ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत ह्या जेव्हा एका स्त्रीला पटायला लागतात ना घरामध्ये, तेव्हा ती सगळ्यांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्याचं काम करत असते. पुरुष कसं ते दिवसभर घरात नसतात, त्याच्यामुळे त्यांचा काय घराशी तेवढा संबंध नसतो, थोडक्यापुरता असतो. पण आपण लेडीज दिवसभर घरात असतो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घराला, तुमच्या घरातल्या देवघराला, तुमच्या मुलांना, तुमच्या मिस्टरांना जेव्हा ते प्रेम, ती माया, ती आपुलकी आणि ते संस्कार जेव्हा आपण घरामध्ये सगळीकडे असे पसरवायला लागतो ना, तेव्हा घरामध्ये बघा तुम्ही एक वेगळीच पवित्रता आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी स्प्रेड व्हायला तयार होते. आणि हा माझा अनुभव आहे की जेव्हा आपण अध्यात्मामध्ये आपण घुसत जातो, आपण जेव्हा मंत्र स्तोत्राचं पठण करायला लागतो, आपल्या घरामध्ये रोजची छान देवपूजा व्हायला लागते, देवांबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करायला लागतो, तेव्हा आपोआप देवांना सुद्धा आपलं जे घर आहे ते आवडायला लागतं. आपल्या घरामध्ये ते वातावरण निर्मिती व्हायला लागते. तुमच्या डोक्यात जे विचार आहेत समोरच्या बद्दल ते आपोआप व्हायला लागतात. कारण मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलंय की लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे आपण विचार करतो त्याच गोष्टी होतात. तर जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये
सुरू म्हणजे जेव्हा तुमचे आध्यात्मिक विचार सुरू असतात, आध्यात्मिक वाचन सुरू असतं, तर तेव्हा तुम्ही चांगल्या विचारांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीच तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात असते. आणि जेव्हा आपण अध्यात्म सोडून बाकी रोजचं मोबाईलमध्ये दिवसभर काय बघतो, काय नाही, आणि त्याच्यामुळे आपल्या विचारांवर, आपल्या डोक्यांवर पण त्याच गोष्टींचे परिणाम होत असतात. आणि मग त्याच गोष्टी आपल्या घरामध्ये सुरू होत असतात. तर तुम्ही म्हणाल, ताई मग अध्यात्म करायलाच पाहिजे का? नाही केलं तर काय होणार आहे? काय फरक पडणार आहे? तर काय फरक पडणार आहे हे म्हणजे बऱ्याच जणांना कळतंय आता, की खरंच काय फरक पडतोय या गोष्टींचा. आणि खरंच आहे, अध्यात्म ही गोष्ट अशी नाहीये म्हणजे जेव्हा वय आपलं म्हातारपणाला जाऊ आपण, तेव्हा आपण आपल्याकडे काही जबाबदाऱ्या नसतील, काही नसेल, तर तेव्हा आम्ही करू देवाचं जे पण करायचंय. आत्तापासून कशाला करायचं? तर मला सांगा, जेव्हा तुमचं शरीर थकलेलं असेल, जेव्हा तुमच्या शरीरात त्राण नसेल काही गोष्टी करण्याचा, तेव्हा देव तरी तुम्हाला कसा त्या गोष्टीसाठी स्वीकार करेल? जेव्हा तुम्ही म्हणजे तरुण आहात, जेव्हा तुमचं रक्त सळसळत आहे, जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकता, तेव्हा जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाही, तर म्हातारपणी त्या गोष्टी करून देवाला तरी त्याचा काय उपयोग आहे? देव तरी त्या गोष्टी का स्वीकारेल? म्हणजे जेव्हा आता तुमच्याकडे काहीच नाही राहिलं, जेव्हा तुमची खरंच त्याच्याकडे जायचीच वेळ आली आहे, तेव्हा जर तुम्ही देव-देव करायला लागाल, तर त्याचा काय उपयोग आहे? देव म्हणेल, "तुला तर आता इथेच यायचंय, मग तू तिथे तर करून तरी त्याचा काय उपयोग आहे?" आणि खरंच आहे, की अध्यात्मामुळे फक्त देवपूजा म्हणून नाही, तर एक निर्णय क्षमता तुमची, तुमच्या स्वतःच्या रागावरती कंट्रोल, संयम, ह्या सगळ्या गोष्टी येतात आपल्याला अध्यात्मामध्ये. तर त्याची खरी गरज कधी असते? जेव्हा आपण आता तरुणपणापासून जेव्हा आपल्या आयुष्यात जे जे काही प्रसंग येत असतात, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींची जास्त गरज असते. आणि त्याच्यावरतीच तुमचं पुढचं सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. तर म्हणून नाही केलं तर काय होणार आहे, हा अनुभव पण तुम्हालाच येणार आहे, आणि केलं तर काय होणार आहे, हा अनुभव पण तुमचाच असणार आहे. तर मला असं वाटतं, की निगेटिव्ह गोष्टींचे अनुभव घेण्यापेक्षा जर पॉझिटिव्ह गोष्टींचे अनुभव घेतले, तर नक्कीच तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये एक वेगळाच आणि छान असा फरक घडेल. तर माझी अध्यात्मामध्ये म्हणजे माझी देवपूजा करण्याची जी पद्धत आहे ती हीच आहे. म्हणजे माझं देवावर प्रेम व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे की देवपूजा करायची माझी पद्धत, की मी देवांना छान सजवते, माझं देवघर छान सजवते. त्याच्याने मला खूप खूप बघा, तुमच्या मनाला जी गोष्ट चांगली वाटते ना ती तुम्ही करा. मग ती कुठल्याही स्वरूपात असू दे. मग तुम्ही अन्नदान करू शकता, तुम्ही कोणाला गरीबाला मदत करू शकता, तुम्ही देवपूजा छान करू शकता, तुम्ही दररोज मंदिरात जाऊ शकता. म्हणजे ज्या गोष्टीने तुमचं मन शांत होतंय, ज्या गोष्टीने तुम्हाला चांगलं वाटतंय, ती गोष्ट करा. तेच अध्यात्म आपल्याला सांगत असतं. आणि देवाला प्रेमाने देवाकडे जा. कुठलं तरी भीती मनात ठेवून, की मी नाही पूजा केली आज तर मग देव रागवतील. मी आज हे नाही केलं तर देवाला राग येईल, मग काहीतरी चुकीचं घडेल. अशी मनात भीती ठेवून देवपूजा करू नका, किंवा भीती करून देवापुढे जाऊ नका. देवाला एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी निस्वार्थ भावनेने जेव्हा तुम्ही भक्ती आणि श्रद्धा करता, तेव्हाच ती देवापर्यंत पोहोचत असते. मग ती तुम्ही कुठल्याही स्वरूपात करू शकता. आजकाल खूप सगळीकडे म्हटलं जातं, की आजकाल देवांचा खूप बाजार मांडला आहे. सगळीकडे देवपूजेचा असा बाजार झालेला आहे. सगळीकडे देव, देव, देव असंच चाललंय. भले किती कोणीही काही म्हणू दे. पण ज्या गोष्टीने मला चांगलं वाटतं, मला मानसिक समाधान मिळतं, आज कुठेही जा तुम्ही जगाच्या कोण्यामध्ये, तुम्हाला कुठेच शांतता किंवा मानसिक समाधान जोपर्यंत तुम्हाला आतून ते मिळत नाही, तोपर्यंत ते बाहेर तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी कितीही पैसा खर्च करा किंवा कितीही काही गोष्टी करा. बघा, कितीही मोठा श्रीमंत माणूस जरी असला, त्याच्याकडे दुनियाभरचा जरी पैसा असला, तरी त्याला जर मनाला शांती नसेल ना, तर त्या सगळ्या पैशांचा काहीही उपयोग नसतो. तर म्हणून ही गोष्ट मिळवण्यासाठी आणि कुठे तुम्हाला लांब जाण्याची गरज नसते. ही तुम्हाला तुमच्या स्वतःपासून याची सुरुवात करायची असते. तर माझे बरेच दादा, ताई, मैत्रिणी असतील, की ज्यांना खरंच कळत नसेल, की म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होतात आयुष्यात, पण आपल्याला कळत नाही, की काय होतंय, काय चाललंय. तर अध्यात्मामधून ना, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींमधून मी जाते ना, त्याच्यातून एक छान गोष्ट मला जी कळते ती म्हणजे की आपलं कर्म, जे गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, की कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नकोस.
तर आपलं कर्म ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जे कर्म आपण करत असतो त्या कर्माची फळंच आपल्याला मिळत असतात. मागच्या जन्माचं पण जे कर्म असतं त्याची फळं आपल्याला पुढे पुढे मिळत असतात. म्हणून कधी कधी आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी घडतात, पण आपल्याला समजत नसतात की अरे मी तर कोणाचं काहीच वाईट केलं नाही, मग माझ्या आयुष्यात काय या गोष्टी घडतात. तर ते आपलं जे केलेलं कर्म असतं, जर चुकीच्या गोष्टी काही केल्या असतील तर तुमच्यासोबत मग ते चुकीचं घडत जातं. चांगलं जर करणार तर चांगलं घडत जाणार. तर असंच या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला कळतात. नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार केला पाहिजे. दुसऱ्यांचंही भलं व्हावं, सगळ्यांचंच भलं व्हावं हा विचार नेहमी केला पाहिजे. हे आपल्याला अध्यात्म शिकवतं. तर मग अशा चांगल्या गोष्टींमधून चांगलीच गोष्ट आपल्यापर्यंत येत असते. तर म्हणून मला तरी खूप भारी वाटतंय. मला तरी मी खूप नशीबवान वाटते की मला हा मार्ग मिळतोय, मला हा मार्ग मिळालाय आणि मी तो आयुष्यभर जपेन. मी आयुष्यभर माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण तो म्हणजे ऍप्लिकेबल करेन. आणि तुम्ही सुद्धा ही गोष्ट करा. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये मी खरंच सांगते, आजकाल खूप या गोष्टींची जास्त गरज आहे आपल्या सगळ्यांच्या परिवारामध्ये. तर म्हणून कुठेतरी भरकटत जाण्यापेक्षा छान स्थिर व्हा. आणि जो आपल्याला अध्यात्माचा मार्ग मिळतोय, तुम्ही कुठल्याही अध्यात्मामध्ये जा, असं नाही की तुम्ही फक्त स्वामींचंच करा. तुम्ही स्वामींचं करा, तुम्ही जे हरे राम हरे कृष्ण असतं त्यांचं करा, तुम्ही गजानन महाराजांचं करा, कोणाचंही करा. जेव्हा आपण एखादा गुरु समोर ठेवतो, म्हणजे गुरूंना स्वीकारतो, गुरु आपल्याला स्वीकारतात आणि त्यांच्यामधून जेव्हा आपण अध्यात्मामध्ये जातो ना, तेव्हा ती एक वेगळीच शक्ती असते. फक्त रोज देवाला पाया पडणं म्हणजे अध्यात्म नाही. ते स्वतःमध्ये चांगले विचार करणं, चांगले विचार स्वतःमध्ये रुजवणं, आत्मसात करणं, ह्याला अध्यात्म म्हणतात. फक्त बऱ्याच जणांना असं वाटत असेल, अरे मी तर रोज देवपूजा करते, मी तर रोज मंदिरात जाते, मग झालं ना अध्यात्म, आणखीन काय करायचंय. तर तो अध्यात्म नाही. तुम्ही फक्त 4 तास पूजा कराल आणि तुम्ही लोकांशी कसंही वागाल, त्यांच्याबद्दल कसाही विचार कराल, रोज भांडण कराल, त्याला अध्यात्म म्हणत नाहीत. अध्यात्म म्हणजे तुम्ही स्वतःच्या पण मनाला समजताय आणि त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्याच्याही मनाचा विचार करताय. तर त्याला अध्यात्म म्हणतात असं मला तरी वाटतं. तर मी स्वामींकडे नेहमी हीच प्रार्थना करेन की स्वामी सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, समृद्धी, आनंद, आरोग्य या सगळ्या गोष्टी असू देत. आणि आज असंच थोडंसं मला असं वाटलं की या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या, म्हणून मी त्या शेअर केल्या. तर चला, तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.